मित्रमैत्रिणींनो, चला आपल्याला आज आहे ना शेवग्याच्या शेंगा करायच्या आहेत. काळ्या शेंगा सोलून घेतल्यात आपण. हे बघा जाड आहे, खूप छान शेंगा आहे, मस्त वावरातल्या आहे त्या. हे बघा इथं कांदा भाजून घेतलेला, कांदा भाजायचा आहे आपल्याला. कांदा आहे ना असा छोटा छोटा होता, त्याच्यामुळे तो आहे ना आता फोडून घेतलेला आहे आपण. चला आपला तवा तापला आहे, आपण त्याच्यात टाकूया आता. हे बघा कांदा तापत लावला आपण, तवा तापला आहे आपला आता छान. कांदे पण टाकले आपण. चिरून नाही घेतले आपण कांदे, आज ठेचून घेतलेत मस्त. छोटे छोटे कांदे होते आपले. चला आपण आता याच्यासाठी मसाला काढूया. आपण आहे ना थोडं तेल टाकून घेऊया कांद्यामध्ये. कांदा छान परतून घ्यायचा. असे फोडून कांद्याची भाजी करून पण नक्की खूप छान लागते. चला आपला कांदा भाजलेला आहे आता. हे बघा पाहू शकता, आता छान काळा झालेला आहे. काढून घेऊया आपण. खोबरं भाजून घेऊया आपण लगेच. खोबरं खूप काळं नाही करायचं आपल्याला, नाही तर करपट लागतं ते. थोडंसं हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आपल्याला फक्त. चला आपण काढून घेऊया. थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला, छान लागतात. थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. गावरान पद्धतीने काळा मसाल्याचं कालवण करायचं आपण छान शेवग्याच्या शेंगाचं. मी शेंगा शिजून नाही घेतलं आहे, शिजून घेतला तरी चालतील. मी डायरेक्ट फोडणी देणार आहे. छान लागते अशी भाजी पण, करून पण नक्कीच. चवीला वेगळीच लागते ही भाजी पण. मिरच्या पण छान भाजून घेतल्यात आपण आता. याच्यातच अद्रक आहे आणि लसूण आहे, तो पण थोडासा फ्राय करून घेऊया आपण. थोडंसं तेल आहे ना पुन्हा टाकूया आपण. त्याच्यातच लसूण आणि अद्रक टाकलेलं आहे आपण. त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं. थोडं तेल टाकून आहे ना आपण आता पुन्हा एकदा धने घेतलेले आपण. थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे. बाकी गरम मसाला नाही वापरते आपण, बाकीचं काही. घरगुती गरम मसाला आपल्याला तोच वापरायचा आपला घरगुती. मी फक्त धने आहे ना फ्रेश घेते फक्त. सगळा मसाला छान भाजून घ्यायचा आपल्याला. खूप छान भाजी लागते अशी भाजी नक्की करून पहा. चला आपण आता काढून घेऊया. गॅस बंद केला आहे आपण. गरम तेलातच आपल्याला आहे ना कोथिंबीर टाकायची आहे, कारण त्याच्यामध्ये तेल आहे ना ते छान फ्राय करून घ्यायचं आपण. हे बघा आपला मसाला पूर्ण रेडी आहे. कसा भाजलाय, काय काय घेतलं होतं सगळं दाखवलं मी तुम्हाला. चला आपण आता ना वाटून घेऊया मसाला. हे बघा मसाला वाटून घेतलेला आहे आपण. चला आता आपण फोडणी देऊया. चला आपण कढई तापत लावली आता. फोडणी द्यायची आपल्याला. आपण ना तेल टाकून घेऊया. तेल टाकून घ्यायचं आपल्याला. मग तुम्हाला जसं आवडतं तसं टाका. मी 3-4 टाकते वरगडे. काळ्या भाजीला छान लागतं ते तेल. हे बघा तेल तापतंय आपलं आता. शेंगा आहे ना आपण स्वच्छ धुवून घेतल्यात आता छान. आपण आता ना त्याला तापले आपलं तेल, टाकून देऊया आपण. परतून घ्यायचं छान आपल्याला. आपण ना अर्धा किलो शेंगा आणलेल्या होत्या. माझ्या मुलींना खूप माझ्या मोठ्या मुलीला तर खूप आवडते ही भाजी शेंगाची. शेंगामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हळद पण टाकायची आहे. शेंगांना छान कलर येईल आपल्या. मी शिजून नाही घेतलं शेंगा.
अशा पण नक्कीच करून पहा, खूप छान लागतं. त्याच्यातच आपण आता ना आपलं घरगुती लाल तिखट आहे ना ते टाकून घेऊया आपण. शेंगावरच मिरच्या घातल्यात आपण, त्याच्यामुळे थोडा अंदाजाने टाकायचं आहे. तुम्हाला मिरच्या आवडत असतील तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकल्यात तरी चालेल. लाल तिखट ते टाकल्यानंतर शेंगा छान परतून घ्यायच्या आपल्याला. किती छान दिसतंय बघा आपल्या शेंगा. लाल मसाला परतून घ्यायचा आपण त्याच्यात. आता म्हणजे काळा वाटण वाटलेलं आहे ना ते टाकायचं आहे आपल्याला आता. छान कलर येतो तेलात फ्राय केल्यामुळे. आपण पाहू शकता तुम्ही, खूप छान वास सुटलाय मसाल्याचा. शेंगा छान मसाल्यात परतून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा आपल्या शेंगा खूप जाड शेंगा आहे, मस्त. बारीक शेंगांचा रस वेगळाच लागतो, ह्या शेंगांचा रस खूप छान लागतो. शिजून पण करते मी, पण आज म्हटलं असे पण ट्राय करून पाहूया आपण. मसाला छान परतलाय आपला. आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया. तुम्हाला किती रस्सा करायचा त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी वाटा. हे बघा आपला रस्सा खूप घट्ट आहे अजून, त्याच्यामुळे आपण थोडं अजून पाणी टाकतो त्याच्यात. आता 5 मिनिट थांबूया आपण. उकळी आली का दाखवते तुम्हाला पुन्हा. हे बघा आपल्या भाजीला छान उकळी आली. शेंगा अजून शिजल्या नाही, शिजत आहे. इकडे गरम गरम भाकरी करायची आपल्याला. चला दाखवते तुम्हाला. चला आपली भाजी झालेली आहे, तुम्हाला दाखवते आता मी ताटात घेऊन. हे बघा आपली शेंगाची भाजी झालेली आहे. काळ्या मसाल्याच्या शेंगा केलेल्या आहे आपण, पाहू शकता तुम्ही. हे बघा गरम गरम बाजरीची भाकर आहे, भात आहे आणि काकडे घेतलेले. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, काकडे खाणं खूप चांगली गोष्ट आहे. शरीरात पाणी कमी झालं तरी काकडेने पाणी वाढलं जातं. जेवणासोबत काकडे उन्हाळ्याची नक्की खात जा, गाजर बीट. चला बघा आपली शेंगाची भाजी पूर्ण ताट रेडी आहे आपलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.